आम्हीच चौकीला जायचं, आम्ही संविधानाचं रक्षण करायचं. मग आम्ही जेव्हा संविधानाचं रक्षण करतो ना, तेव्हा देशातल्या प्रत्येक नागरिकानं संविधानाचं रक्षण केलंच पाहिजे. आणि मग मी ते सगळं प्रकरण जेव्हा पाहिलं तेव्हा आपल्या हिंदुत्व जिलेबी जिलेबी, अरे बाबा तो यासाठीच चाललंय बाबा हरियाणा, तेरे लिए चल रहा है ये सब. हे आपण लई पद्धतशीर. मग मी म्हणालो माझ्या हिंदुत्ववादी सहकार्यांना की जर अशा आपल्या पोरांना चौकात नेऊन जर वार होत असतील चूक नसताना, तर आपल्याही कॉलनीत एखादा लॉरेन्स बिश्नोई पाहिजे. मातावर ठाम आहे मी माझ्या. आपल्याही कॉलनीत एखादा अरुण गवळी पाहिजे. आपल्याही कॉलनीत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रभावित झालेला एखादा खमक्या तरुण पाहिजेच. काय साहेबांचे विचार होते, काय साहेबांची शिकवण होती, आज कोणाच्या अंगात ती दिसते हो तुम्हाला? आज जर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते ना, त्या छत्रपती संभाजीनगर कायदेशीर झालं, अहमदनगरचं अहिल्यानगर कायदेशीर झालं. पण तरी जर एखादा त्या शहराला औरंगाबादच म्हणतोय, बाळासाहेबांना जर कळालं असतं ना, नागडा करून हाणला असता. बाळासाहेबांनी सुट्टी नसती दिली. अहो जेव्हा कागदोपत्री औरंगाबाद होतं तेव्हा बाळासाहेब म्हणायचे ते संभाजीनगर आहे. जेव्हा कागदोपत्री अहमदनगर होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ते अहिल्यानगर आहे. आणि दादा कायद्यानं अहिल्यानगर झालं, कायद्यानं संभाजीनगर झालं. बाळासाहेबांनी सहन केलं असतं. त्यांची वारसदारीने आपण, त्यांच्या शिकवणीने आपण घडलोय ना. आमचंही रक्त सळसळलं पाहिजे. अहो माग तो युट्यूबवर फिरत होता, तिकडे एका केळ्यावाल्याला विचारलं अरे संभाजीनगर कुठे? तो केळ्यावाला म्हणतो कोणचा संभाजीनगर? काय कशी हिंमत होती? हिंमत कधी होते? आम्ही जेव्हा शस्त्र टाकून दिले तेव्हा ही हिंमत होती. माझी सगळ्यांना विनंती आहे, तयारीतच राहिलं पाहिजे. तयारीत राहा, सगळे तयारीत आहे. आणि म्हणून दादागिरी करताय आपण. नको त्या विचारांना बळी पडून आपण आपली तयारी उद्ध्वस्त केली. आपणही तयार राहिलं पाहिजे, सक्रिय राहिलं पाहिजे. पोरांनी व्यायाम केला पाहिजे. आज तुम्हाला ही भगव्या टोपीची शपथ आहे. कोणी जर तंबाखू दारू गुटख्याला बळी पडला असेल ना, शरीराची काळजी नाही पण या भगव्या ध्वजाच्या काळजीपोटी ते व्यसन सोडून द्या. आणि उद्यापासून संकल्प करा, मला माझ्या शरीराशी काही घेणं देणं नाहीये, पण माझ्या भगव्या ध्वजासाठी मेहनत करील, शरीर कमवल. माझ्या हिंदू धर्माच्या विरोधात जेव्हा एखादा प्रशब्द येईल तेव्हा त्याची गचंडी पकडण्याची ताकद मी कमवल. ही प्रत्येक पोराने शपथ घेतली पाहिजे. तो बजरंग बलीचा भक्त आहे. काय सांगतात मारुती राय आम्हाला की जेव्हा अन्याय होईल, अत्याचार होईल तेव्हा तुम्ही जय श्री रामची घोषणा देऊन तुटून पडला पाहिजे. ही शिकवण आहे मारुती रायांची. मारुती रायांची भक्त 90 येणार आहे नकोच. मारुती रायांचे भक्त सफरचंद खाणारेच पाहिजे. मारुती रायांचे भक्त डझनभर केळी खाणारेच पाहिजे आणि केळ्यांना ठोकणारे पाहिजे. अगदी गरज आहे. हिंदुत्व 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 काय हिंदुत्व? हिंदुत्व हेच आहे अन्यायाविरुद्ध तुटून पडायचं, ते हिंदुत्व आहे. हिंदुत्व तेच आहे महापुरुषाचा अपमान सहन नाही करायचा, ते हिंदुत्व आहे. लांगून चालन नाही करायचं, ते हिंदुत्व आहे. आणि हिंदू धर्माला सहकार्य करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं, ते हिंदुत्व आहे. आणि त्याच्यासाठी तुमचा आमचा सगळ्यांचा लढा आहे. आज आपण जर पाहिलं छोट्या छोट्या गावांमध्ये, वस्त्यांमध्ये आपली लोक मोठ्या प्रमाणात अभिजित भाऊ धर्मांतरित होत आहे. म्हणजे एक संकट नाही, एका बाजूला हिरवं संकट, एका बाजूला पांढरं संकट आणि पुन्हा आपल्यातच फितुरीचं संकट. म्हणजे हिंदूंमध्ये 2 गट की ते म्हणतात आम्ही धर्म बिर्म काही मानत नाही, पुन्हा परधर्मीय अंगावर येत आहे. अहो तांदळाच्या पोत्यावर धर्मांतरित होऊ राहिली लोक आपली. तो सांगलीचा विषय देशभर गाजला.
ऋतुजा राजगे, काय होता विषय अजून माहित तरी आहे का हो सगळ्या देशाला? वाईट या गोष्टीच आहे. चला आम्ही एखादं वाक्य बोललो ना ते 3 दिवस मीडियावाले चालवतात, पण जेव्हा एखाद्या हिंदू बांधवावर अन्याय होतो ना त्याची बातमी सुद्धा लावत नाही हो. अहो ती ऋतुजा राजगे हिंदू कुळात जन्माला आली आणि हिंदू म्हणून एका मुलासोबत तिचं लग्न लावलं. लग्न झाल्यानंतर त्या मुलीला समजलं की आपलं लग्न ज्या घरात झालं तो परिवार ख्रिश्चन धर्मात गेलेला आहे. त्या पोरीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, जगण्याचं स्वातंत्र्य. ती म्हणाली ठीक आहे, तुमचा विचार तुमच्या जवळ, माझा विचार माझ्या जवळ, मी हिंदूच राहणार, तुम्ही ख्रिश्चन राहा. त्या लोकांनी पहिल्यांदा सांगून पाहिलं, ती पोरगी धर्मनिष्ठ होती. नंतरच्या काळात तर तिने छावा चित्रपट पाहिला, ये सांबा 1000 बार जिएगा 1000 बार मरेगा लेकिन हिंदू धर्म नहीं छोड़ेगा. ते शंभूराजांचं चरित्र पाहिलं, ती धर्मांतरित व्हायला तयार नाही. त्या सासरच्या लोकांना अन्याय अत्याचार असा केला, काही मिशनरी लोकांच्या नादी लागून तिला गरोदर ठेवली. ते बाळ 5 ते 6 महिन्यांचं होऊ दिलं आणि एक वेळ अशी आली की आता हा गर्भवती पाडू शकत नाही. तेव्हा मात्र तिच्यावर इतके अन्याय अत्याचार केले का? फक्त ख्रिश्चन धर्म स्वीकारावा म्हणून. त्या पोरीनं एक दिवस निर्णय घेतला, आता ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. उदरातून जे बाळ येणार आहे ते सुद्धा ख्रिश्चन म्हणून जन्माला येणार. त्या पोरीनं शंभूराजांचं चरित्र तिच्या पुढे आदर्श होतं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र तिच्या पुढे आदर्श होतं की माझी राजमाता आयुष्यभर शंकराची पिंड घेऊन फिरली आणि जगाला तिचं हिंदुत्व दाखवलं. ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या हातातली पिंड आहे ना, ते चालतं बोलतं हिंदुत्व आहे. त्यांनी जगाला हिंदुत्वाचा संदेश दिला, माझा धर्म किती श्रेष्ठ आहे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जगाला दाखवलं. त्या कुळात शंभूराजांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या विचारांना प्रेरित झालेली ती पोरगी, जर माझं बाळ ख्रिश्चन म्हणून जन्माला येणार असेल आणि मला ख्रिश्चन धर्मात प्रवेश करावा लागणार असेल तर या जगण्याला अर्थ नाही. त्या पोरीनं अक्षरशः गळफास लावून घेतला. अभिजित भाऊ आत्महत्या केली. साहेब संपून टाकलं आयुष्य. आपली लोक म्हणतात एक पोरगी मेली. अरे एक पोरगी नाही मेली, तिच्यापासून जेवढे हिंदू जन्माला येणार होते ते सगळे हिंदू मेले. आपली एखादी पोरगी जेव्हा लवजियातला बळी पडते आपण म्हणतो आपली एक पोरगी गेली. अहो एक पोरगी नाही गेली, तिच्यापासून जेवढे पोरं जन्माला येणार होते ना हिंदू म्हणून. एक मुलगी मोठी करायला 18 वर्ष, म्हणजे लग्नाच्या वयाची पोरगी बनवायला एका आई बापाला 18 वर्ष घालवावे लागतात. आणि एखादा जेव्हा त्या मुलीला दुसऱ्या धर्मात घेऊन जातो आपण म्हणतो आपली पोरगी गेली. आपली फक्त पोरगी नाही गेली, तिच्यापासून निर्माण होणारे पोरं सुद्धा गेले. म्हणजे हिंदूंचं किती मोठं नुकसान आहे. आज ख्रिश्चन धर्मामध्ये आपली जी चालली सगळी हे नुकसान आहे. आणि म्हणून आहे ना पोलिसांना मदत केली पाहिजे. गावात धर्मांतराच्या दृष्टिकोनातून शिरणाऱ्यांना आपल्या हिंदुत्ववाद्यांनी नीट धडा शिकवला पाहिजे. पद्धतशीर धडा पोलिसांना मदत करण्यासाठी आपण त्यांना शिकवला पाहिजे. हे सगळं काम करत असताना साहेब काय काय बोलायचं, किती किती बोलायचं, सगळ्याच बाजूंनी संकट आहे. दादा पहिल्या पूर्वी आपल्या घरांमध्ये 4-4, 5-5 पोरं तरी होती ना. ते मागच्या काळात एक मोहीम आणली होती, हम दो हमारे दो. आपल्या हिंदू लोकांना वाटले काय वेदातलं वाक्य आहे का, काय का गीतेतलं आहे का रामायणातलं आहे. अहो एवढं गांभीर्याने घेतलं आपल्या वाडवडिलांनी. नाही म्हटले हम दो हमारे दो. का? देशात रोजगार टिकला पाहिजे, देशात जमीन टिकली पाहिजे, देशातला पैसा टिकला पाहिजे. लोकसंख्या वाढली तर रोजगार कमी होईल, सुख संपल. असलो मानावर घेतलं हम दो हमारे दो, हम दो हमारे दो. पण कोणी मानावर घेतलं? अहो फक्त हिंदूंनी मानावर घेतलं दादा. बाकीच्यांनी फॅक्टरी चालूच. पेडा झाला का बर्फी, बर्फी झाला का पेडा, पेडा झाला का बर्फी, बर्फी झाला का पेडा. परवा एका परदर मी याला विचारलं पोरं किती आहे, 1.5 डझन. अहो डझनात पोरं सांगितले, डझनात.
इतकं वाईट वाटलं. म्हटलं आपला हिंदू बरं, पूर्वीचे हम दो हमारे दो, हम दो हमारे दो. आता अजून ऍडव्हान्स झाली आपली पोरं. ते म्हणतात हम दो हमारे दो ने काय होणार आहे, हम दो हमारा एकच. एकच. अहो पूर्वी 5-5 भाऊ होते, तेव्हा एखादा आर्मीत जायचा, एखादा पोलीस मध्ये जायचा, एखादा राजकारणामध्ये जायचा, एखादा उद्योग व्यवसायात जायचा. आता मला सांगा, ते एकुलतं एक आहे, ते बाथरूम मध्ये चाललं तर आई म्हणते नीट जाय, रोज जाते त्यातच. त्याला ती म्हणणार आहे का तुला सैन्यात पाठवते, काश्मीर मध्ये तू लढायला जाय, एकुलत्या एका पोराला? त्याला म्हणणार आहे का पोलीस प्रशासनात जा, कारण नागपूरमध्ये पोलिसांच्या हातावर कुऱ्हाडी बसल्या, दंगली झाल्यावर पोलिसांच्या डोक्यात दगड मारिता काही लोक देशातले. मग त्याला आपण पोलीस मध्ये पाठवणार आहे का? मग त्याला म्हणणार आहे का निवडणूक लढ? सगळ्यात बिनबिरवशाचा धंदा. एकुलतं एक ते, आणि त्याच्यात त्याला तोपेच्या तोंडावर द्यायचं कोणी सांगितलं? त्याला म्हणणार भाऊ आपलं भरपूर आहे. म्हणजे बघा, ते एकुलत्या एका पोरापायी सैन्य हातातून जाईल, त्या एकुलत्या एका पोरापायी पोलीस प्रशासन हातातून जाईल, आणि त्या एकुलत्या एक पोरापायी राजकारण हातातून जाईल. राहील काय घंटा? काय राहील? काय राहील मला सांगा. अहो मोठ्या प्रमाणात मतदान कार्ड वाढवायचं काम चालू आहे. तुम्ही आठवा साहेब, हे जुनी लोक बसली, बंद नाही आता त्यांच्या पुढे बोलायला. साहेब आठवा पूर्वीची आपली लोकसंख्या आज झालेली परिस्थिती आठवा. तुम्ही पुढच्या 50 वर्षांनी काय परिस्थिती होईल हो साहेब? आजच आपल्या बाबतीत एवढे षडयंत्र चालू आहे, आणि आम्ही जाऊन सांगतोय की अरे बाबा जागे व्हा आता. तुम्ही म्हणाल मग काय करायचं, मनावर घ्यायचं का? आता आपण हे आमदार खासदार नेते आपल्या गावात येताना तेव्हा त्यांना समस्या सांगायच्याच. रस्ता कोणता राहिला आणि पाणी कुठं तुंबलंय, ते तर झालंच रोजचं. पण आता आपला पहिला पाठपुरावा असला पाहिजे, साहेब साहेब या देशामध्ये सरसगट लोकसंख्या नियंत्रण कायदा सगळ्यांसाठी लावा, तर हिंदू वाचणार आहे. म्हणजे 370 हटवणं जितकं महत्वाचं होतं, वक्फ बोर्डाचं कंबरडं मोडणं जितकं महत्वाचं आहे, धर्मांतर बंदी कायदा करणं महत्वाचं आहे, लव जिहाद संदर्भात कायदा करणं जितकं महत्वाचं आहे, दादा लोकसंख्या नियंत्रण कायदा सुद्धा लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. एवढे 2-4 वर्ष जरा पाठपुरावा करू. करीत असले कायदा तर ठीक आहे, नसतील करीत तर घेऊ मनावर. अजून मनावर घेतलं तरी कव्हर होईल. अजून वेळ गेलेली नाहीये. आपण म्हणायचं आम्ही काय कुणाचे खातो, प्रभू राम आम्हाला देतो. बरं आपली येडी म्हणतात नाही नाही ते एकटं असलं म्हणजे त्याला लय प्रॉपर्टी राहील, त्याला रोजगार राहील, त्याला अमुक राहील. माझं प्रामाणिक मत आहे, एक होऊ देण्यात जास्त रिस्क आहे, 5 होऊ देण्यात रिस्क कमी आहे. कसं सांगतो? तुम्ही त्याला लय प्रॉपर्टी मिळावी म्हणून एकुलतं एकच होऊ दिलं, आणि ते बेवडं निघालं, मग त्याने विकली ना अख्खी. ते कर्तबगारच नाही निघालं, ते आहे ते विकून टाकेल सगळं. पण 5 होऊ दिले, एखादं कर्तबगार नाही निघालं, 3रं 4थं जरी कर्तबगार निघालं ना, ते पुढच्या 7 पिढ्यांची सोय करून ठेवित आहे. उदाहरणं डोळ्यासमोर आहे ना, कितीतरी उदाहरणं अशी की पोरं जास्त होती पण एक जरा कर्तबगार निघालं, जरा डोक्यालिटी वाला निघालं, ते बाकीच्यांची सोय करून ठेवित आहे, पुढच्या 7-8 पिढ्यांची करीत आहे. मग उलट जास्त होऊ देण्यात त्यांना फायदा आहे, तसा कमी होऊ देण्यात रिस्क आहे. अहो एकुलतं एक आज रस्ता आहे, प्रवास आहे, ऍक्सिडेंट आहे, मृत्यू आहे. अरे सगळे विचार केले पाहिजे हो. पहिला मी याच मताचा आहे की लोकसंख्या नियंत्रित पाहिजे, पण फक्त हिंदूंसाठी नको बुवा. अहो आज कोणत्याही शहरात गेल्यावर हिंदू दिसेना हिंदू कुठेही जा. मग काय झालं? हिंदू घाटलाय असं आमचं मत आहे. उद्या जर मोजणी झाली तर आकडेवारी लय बेकार येणार आहे, आणि त्याच्यात आपली लोक लय संयमी हो. गुन्हेगारी प्रवृत्तीचा ना हिंदू समाज सहिष्णू आहे. आणि मी आपल्याला एक सांगून जातो, ज्यांना प्राण्यांबद्दल दया नाही ना, त्यांना माणसाबद्दल पण दया नाही.
तुम्ही गायीची पूजा करता, तुम्ही माशाची पूजा करता, तुम्ही कासवाची पूजा करता, तुम्ही डुकराची पूजा करता, तुम्ही आईची पूजा करता, झाडाची पूजा करता, पाण्याची पूजा करता, अग्नीची पूजा करता. तुम्ही आहे ना प्रत्येकाला सन्मान देणारे. सगळीकडे तसं नाही दादा. आणि त्यामुळं आमचा जीव तुटतोय. टार्गेट काय राहिलं पाहिजे माहिती आहे आता इथून पुढच्या काळात आपल्या घरात जन्माला येणारे पोरं हिंदू म्हणून नाही जन्माला आले पाहिजे, हिंदुत्ववादी म्हणून जन्माला आले पाहिजे पोरं. त्याला प्रचंड धर्माभिमान पाहिजे. जर छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादी नसते ना तर सगळ्यांच्या सुनता झाल्या असत्या आपल्या. जर भगतसिंग हिंदुत्ववादी नसते, जर सुभाषचंद्र बोस हिंदुत्ववादी नसते ना, सुखदेव राजगुरू हिंदुत्ववादी नसते ना, तर आपण इंग्रज झाले असतो सगळे. टप्प्याटप्प्यानं तेच चाललं होतं. पण त्यांना आपल्या धर्माची फिकर होती. स्वतःचे आयुष्य गमावले हो आणि आपलं स्वातंत्र्य अबाधित केलं. मुद्दा एवढाच आहे, वज्रमुठ बांधू, जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा. तुमचा नेता हिंदुत्ववादी बनवणं तुमच्या हातात आहे. तुम्ही हिंदुत्ववादी व्हा, नेता झक मारून हिंदुत्ववादी होईल. व्हावाच लागेल त्याला. त्याला पर्याय काय दुसरा? तुम्ही बघा, नेते परदरम्यानचं लांगुल चालन का करतात माहितीये? एक गट्टा मतदान होतं त्यांचं. एक आदेश निघाला ना, यंदा कोण चालवायचा आहे, चालवणार म्हणजे चालवणार. आपला प्रॉब्लेम असा आहे, हिंदूंचं मतदानच संघटित नाही. हिंदूंमध्ये 2-4 गट पाडणार, हिंदूंना त्रास देणार. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, मला परधर्मीयांची जास्त भीती वाटत नाही, त्यांना पुरून उरू. पण हिंदू धर्मातच जी फितुरीची वृत्ती आहे स्वार्थासाठी, त्या फितुरीचा देशाला जास्त धोका आहे. आणि आजही आपण तेच चटके भोगतोय, तेच भोगतोय साहेब आपण, की आपलीच लोहे कोल्हा काटताय. पण अशा वेळी आपण खंबीर झालं पाहिजे, खमके झालं पाहिजे की अधर्माच्या बाजूने गेलेले गुरु आहे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, गुरु आहे अर्जुनाचे. पण धर्माच्या विरोधात गेले ना, अर्जुनानं बाण मारले म्हणजे मारले. शेवटी आपला असू द्या नाही तर परका असू द्या, धर्माच्या विरोधात जात असेल तर त्याच्या विरोधात आपल्याला कारवाई करणं ती काळाची गरज आहे. म्हणून वज्रमुठ बांधू, धर्मासाठी एकत्रित येऊ. हिंदुत्व या भगव्या टोप्या याचा पॅटर्न येऊ द्या, ट्रेंड येऊ द्या. जहाजों से टकराए उसे तूफान कहते हैं और तूफानों से टकराए उसे हिंदुत्ववादी कहते हैं. कसरत करायला सुरुवात करू. दंडबैठका सुरू करू. दुर्व्यसनापासून बाजूला जाऊ, नको त्या कामांपासून बाजूला जाऊ. सोशल मीडियावर सुद्धा आहे ना, तुम्ही हिंदुत्ववादी विचार लाईक करा, पुढचा विचार तुम्हाला हिंदुत्वाचाच येईल. तुम्ही जे लाईक करता ना त्याच पद्धतीने तुम्हाला येतं. तुम्ही जर असा एखादा विचार लाईक केला ना, हिंदू हिंदू करने में कुछ मजा नहीं है, असा विचार लाईक केल्यावर पुढचा विचार काय येतो माहितीये? हिंदू धर्मही नाहीये. अरे तसंच येतं. पण एकदा तुम्ही विचार लाईक केला ना, जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा, पुढचा विचार काय येतो माहितीये का? भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. अहो तुम्ही जे लाईक करणार आहे तेच येणार आहे पुढं. त्यामुळं घाबरायचं नाही, कमेंटला तर अजिबात घाबरायचं नाही. काय होतंय सध्या, हिंदुत्वाचा विचार एखादा पोस्ट केला का काही असे कामगार लावलेले पागारी, त्याच्या विरोधात कमेंट लिहायला त्या विचाराच्या, हिंदुत्वाच्या. एक तुम्हाला सूत्र सांगतो, कमेंट वाचायच्या अगोदर आपल्या विचाराला लाईक किती आले ते बघायचं. आपण काय करतो माहिती का? डायरेक्ट कमेंट वाचायला जातो आणि 2-4 ते पागारी माणसं असतात त्यांच्या कमेंट वाचितून आपण म्हणतो नाही नाही या व्हिडिओला विरोधी कमेंट आल्या. अरे गप, 10,000 लाईक आले ते बघ. लाईक करणारा कमेंट करीत बसत नाही, लाईक करीत पुढे निघून जातो, त्याला लय काम आहे. हे कमेंट वाल्यांना पगारच कमेंट करायचा आहे. त्या किती 7-8 कमेंट असतात त्यामुळे गडबडून जायचं नाही, घाबरून जायचं नाही. आपल्या विचाराला एक लक्षात ठेवा, लाईक पेक्षा जर निगेटिव्ह कमेंट जास्त असल्या तर मी सांगतो पोस्ट डिलीट करून टाका.
का लाईक पेक्षा निगेटिव्ह कमेंट जास्त, म्हणजे माझा विचार कुठंतरी चुकीचा आहे. पण निगेटिव्ह कमेंट पेक्षा जर लाईक काही पटीने जास्त असल्या तर ठरवून टाकायचं कमेंट करणारा पगारी आहे. कमेंट करणारा